प्रेक्षकांनो, अद्वैत आणि कला या दोघांच्या मंगळागौरीची जोरदार तयारी आज राखी पौर्णिमेच्या दिवशी सुरू झाली आहे बरं का. तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला आपण बघतोय या कलाचे आई बाबा विचार करतात आपल्याला पैसे मिळतील की नाही आणि रांगेत उभं राहून ते पैसे मिळवतात त्यांच्या मोलमजुरीचे. आता हे दोघंही जण ठरवतात की कलाला ते चांदीची वाटी आणि काय ते आहेर घ्यायचं आहे ना, तो आधी घेऊन येऊया. प्रेक्षकांनो, मी नोटीस केलंय हातामध्ये 4 अंगठ्या घालून कलाची आई चांदीच्या वाटीसाठी मोलमजुरी करते. आश्चर्यच आहे म्हणावं. असो, मालिकेमध्ये केव्हा काय दाखवतील त्याचा काही भरोसा नाहीये. आता इकडे रात्र झालीये. अद्वैत कलाकडे रागाने बघत असतो, कारण कलाने अख्खा पसारा मांडलाय त्या दिवाणवर. कला त्याच्याकडे बारीक बघत असे लक्ष देऊन. अद्वैत मनात विचार करतो, काहीच अर्थ नाहीये, माझ्या रूम मध्ये हे असं सगळं बघायला मिळेल मला असं कधी वाटलंच नव्हतं. पसारा करणं, केऑस क्रिएट करणं, सतत बडबड करणं हे जास्ती होत आहे. कला म्हणते, काय रे मनात काय बोलतोय तू, जे काही येते तोंडावर बोल. अद्वैत म्हणतो, तुला कळतं ना मनातलं सगळं, मग आवर ना लवकर हा पसारा. कला म्हणते, थांब जरा, थोडंसं राहिलंय माझं. अद्वैत आता लाईट बंद करून टाकतो. कला म्हणते, चांदेकर दिवा लाव. तसं कलाने लाईट लाव म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण अद्वैत कसला ऐकतोय. अद्वैत म्हणतो, नाही लावणार लाईट मी, काय करायचं ते करून घे. कला म्हणते, तू न असं नाही ऐकणार. आता कला तो लाईट चालू करण्यासाठी म्हणून त्या लाईट जवळ जाते, तेव्हा अचानक तिचा पाय निसटतो आणि ती अद्वैतच्या असं जवळ जाते आणि दोघही जण एकमेकांकडे खूप वेळ बघायला लागतात. अद्वैत कलाच्या डोळ्यात त्याने बघितलं की तो वेगळ्याच दुनियेत जातो असं त्याच्या चेहऱ्यावरनं तरी दिसतंय. प्रेक्षकांनो, बघा ना कसं बघतोय तो कलाकडे सारखा एकटक. आणि अचानक त्याला आठवतं, अरे बापरे, आता जर आई आली तर. आणि तो कलाला आहे तशाच परिस्थितीमध्ये लोटतो आणि तिथून निघून जातो. शेवटी कला वैतागते आणि म्हणते, काय हे चांदेकर, अरे दिवा तरी लावून जायचं असतं ना. आणि आता अद्वैत गेल्यानंतर कला स्वतः लाईट लावते आणि राहिलेलं सगळं उरकून पसारा आवरते. आता या कलाने खूप छान मंगळागौरीची आरास स्वतः घरी तयार केली आहे प्रेक्षकांनो, आणि अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे ती. पण कलाच्या या टॅलेंटचं यांच्या घरात खरंच कदरच नाहीये. असो, तर आता इकडे ही नैना वैतागलेली असते. काय करावं आता समजतच नाहीये. काय फालतूपणा आहे यार, नीट वागता येत नाही, बसता येत नाही, नीट काही काम करता येत नाही. असं वाटतंय उगाचच हे प्रकरण मी अंगाशी करून घेतलंय. थोडंसं हल्लं की हे पोट सरकतं की काय असं वाटायला लागतंय. हे असं सतत लावून मी कसं काय 9 महिने वावरणार आहे. शी, किती त्रास सहन करायचा आहे मला. नैना, तुझी वाट लागणार आहे या सगळ्यात. नाही नाही नैना, काहीतरी विचार कर. या सगळ्या प्रकरणाचा तुला काहीतरी विचार करावाच लागणार आहे. आता ही तिचं ते पाडते बिडते की काय काय की प्रेक्षकांनो, म्हणजे नाटक करेल पडलं पडलं म्हणून, म्हणजे या सगळ्या त्रासापासून तिला आपोआप सुटका मिळेल. लग्न तर झालंच आहे तिचं राहुलशी. एवढ्यात आता तो राहुल येतो आणि म्हणतो, काय ग नैना, काय झालं. आता नैना एकदम त्याच्या गळ्यात पडते नेहमीसारखी, म्हणजे त्या राहुलला पाहिल्यावरती गळ्यातच पडते त्याच्या. राहुलला कळत नाही की ही अशी अनइझी का झाली आहे. त्याने कदाचित तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव जाणून घेतलेत. नैना अशी त्याच्या गळ्यात पडते. आता राहुल तिच्या पोटाला हात लावतो आणि म्हणतो, काय ग, काय म्हणते, आपली ज्युनियर की आपला ज्युनियर. काय ग नैना, काय झालं. नैना आता अशी रडवेली झालीये जरा आणि पुन्हा एकदा त्या राहुलच्या गळ्यात पडते. खोटी खोटी स्माईल करते आणि त्याच्या गळ्यात पडून विचार करते, बापरे, मी याच्या अशी गळ्यात पडले तर माझं पोट याला लागेल आणि आता मी काय करू, जर याला कळलं तर. नैनाच्या अंगाशी हे प्रकरण चांगलं शेकणार आहे प्रेक्षकांनो. आता आपण बघतोय अद्वैत आणि कलाच्या माहेरचा सीन. आता इकडे काजल म्हणते, काय खरे बाई, हे सगळं करायची काय गरज आहे, 3 पोरी आहेत ना तुम्हाला. या खरेबाई त्यांच्या पायाला तेल लावत असतात आणि त्यांचे पाय खूप लाल झालेले असतात. त्यामुळे काजल हे सगळं काळजीने बोलती. काजल म्हणते, खरेबाई आपल्या शरीराला झेपतं तेवढंच काम करावं ना. मग आता त्या काजलचे बाबा म्हणतात, तेच तर सांगतोय ना मी हिला की बरं वाटत नसेल तर घरी जा, हिने माझं ऐकलंच नाही बघ आज. आता काजल म्हणते, काय ओ पैलवान खरे, तुम्ही काय मोतीबागीच्या तालमीत जाऊन आला होतात का, बैठका मारून आल्यात काय, उगाच बडबड करताय दोघं जण. दोघांनाही सेम नियम लागू आहेत. काय गरज होती हे असं काम करायची, हे सांगा मला आधी. आता या तिची आई म्हणते, असं काय करतेस काजू, अगं या तुझ्या सगळ्या कमाईवर आपलं घर चालतं. जास्तीचे पैसे लागल्यावर काय करावं माणसानं. अगं काम तर करावं लागेल ना काजे.
काजू म्हणते, आई तुम्ही कशाला उगाचच हे नाही ते दाखवायचा प्रयत्न करताय. आपल्या घरात जे आहे ते आहे, आपली जशी परिस्थिती आहे ती आहे ना. उगाचच अट्टाहास कशाला करायचा आहे, उगीचच जास्तीचा बडेजाव मिरवायला. आणि तुम्हाला जर हे सगळं करायचं असतं तर आपल्याला सांगायचं, आपण नसतो आलो का हे सगळं काम करायला. आता खरेबाई म्हणतात, पाहिलं का कशी आपल्याला शिकवायली आपली पोरगी. मोठी झाली आपली काजल. काजल म्हणते, ओ खरे बाई मग जरा कामं सांगा मला, मग मलाही वाटेल की मी मोठी झाली आहे म्हणून. आता यांचं बोलणं सुरू असताना अचानक काजलचा फोन वाजतो. संगीताताई विचारतात, कोणाचा फोन आहे ग? काजल म्हणते, कलाताईचा फोन आहे. आता संगीताताई म्हणतात, अगो ती सकाळपासून फोन करत होती, बघ काय म्हणते ती. काजल फोन उचलते आणि म्हणते, हं तायडे बोल. आता तिकडनं ही कला म्हणते, काय ग काजू, अगं आई आणि बाबा कुठे गेलेत? सकाळपासून मी कॉल करतेय त्यांना, आज त्यांनी माझा फोनच नाही उचलला बघ. काजू काही बोलणार तेवढ्यात त्या खरेबाई त्या फोन हिसकवतात काजूच्या हातातनं. काजू म्हणते, अगं कसे उचलतील ते फोन, ते दोघं जण सकाळपासून तर. आता लगेच त्या खरेबाईंनी फोन हातातनं हिसकवलाय काजूच्या आणि म्हणतात, अगं कले ते जरा सकाळ धरणं कामात होते ना मी, म्हणून मी जरा फोन उचलला नाही. आणि तुमच्यासारखं थोडी होय आमचं 24 तास त्या फोनमध्ये डोसकं घालून बसायचं. आता कला म्हणते, अगं आई तसं काही नाही, मला जरा काळजी वाटत होती तुझी म्हणून मी कॉल करत होते. मंगळागौरीचा दिवस आलाय ना, आहेर काय करायचा या सगळ्या गोष्टीचं टेन्शन आलं होतं बघ मला. आता मला काय वाटतं आई, हे बघ तुला जर जमत असेल तरच आहेर कर, नाहीतर तू नुसती खणा नारळाने जरी ओटी भरलीस ना माझी तरी इथे कोणाला काही वाटणार नाही बघ. चांदेकरांना आपली परिस्थिती खूप चांगली माहिती आहे आई. आता या खरेबाई म्हणतात, अगं न जमायला काय झालं कले, जी रीत असते ना ती असतेच बघ बाळा. माझी आई नेहमी म्हणते, मंगळागौरीच्या दिवशी आपल्या पोरीला चांदीचं नाणं आणि चांदीचं वाटी दिली ना की लेकीचा संसार सुखाचा होतो. माहेरचा आहेर असतो ग पोरी. कला म्हणते, हे बघ आई, जर आपल्याला जमत असेल ना तरच सगळ्या रीतीभाती पाळाव्यात, नाहीतर मी एक काम करते, मी तुला चांदीची वाटी आणि नाणं आणून देते, तू मला तोच आहेर करणं. उगाचच कशाला धावपळ करता तुम्ही दोघं जण. आता या संगीताताई म्हणतात, अगं कले समधी तयारी झालीये, तू नको बरं इतकी काळजी करूस. आता कला म्हणते, आई तुझा आवाज इतका थकल्यासारखा काय येतोय? संगीताताई म्हणतात, अगं बाई थकल्यासारखा नाही नाही, काहीतरीच आपलं, आमची काय वय झाली आहेत का थकायला? तू ठेव बरं फोन आणि झोप आता, आमची बी झोपायची वेळ झाली आहे. कला म्हणते, बरं आई गुड नाईट. आणि आता तिने फोन ठेवून दिलाय. संगीताताई विचार करतात, बाप रे वाचले मी. काजू म्हणते, बाप रे दोघं जण धन्य आहात तुम्ही. आता संगीताताई तिलाच ओरडतात, तुला ना काजे काही कळत नाही बघ, कुठे काय बोलायचं काय नाही. बरं झालं कलेला काही कळलं नाही ते. आणि आता इकडे मात्र कलाला शंका आली आहे, आईचा आवाज असा थकल्यासारखा का वाटतोय? ही दोघेही जण काही लपवत तर नसतील ना माझ्यापासनं? काय झालं असेल तिकडे नेमकं? पोरींना किती काळजी असते नाही मायबापाची. असो, तर आता मंगळागौरीचा दिवस उजाडलाय. प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये इतकं छान आणि प्रसन्न वातावरण वाटतं ना की तुम्हाला काय सांगू. कलाने अतिशय सुंदर सुरेख आरास केली आहे आणि मंगळागौरीची तयारी तर A1 आणि टॉप क्लास केली आहे तिने. सोहम वाट बघतोय या काजलची. सगळ्या बायकांची ये जा सुरू आहे. सोहम विचार करतोय, कधी येणार आहे ही काजल, किती वाट बघायची. आता सगळ्या पूजेची तयारी कला लगबगीने करत असते. गुरुजी म्हणतात, सुनबाई अगं इथे ना पूजेचं ताट लागेल आणखीन, आणि श्री गणेशाच्या पूजनासाठी सुपारी सुद्धा लागेल, तेवढी आणशील का? कला म्हणते, हो आणते ना. सरोजबाई बघा नुसत्या नटून थटून तिथे बसलेल्या आहेत मिरवायला, जणू काही सरोजबाईंचीच मंगळागौर आहे. सोहम खूपच तडफड करत असतो, एवढी काय वाट बघवायला लावायची, गुंडेश्वर पण ना. असो, पण आता हे गुरुजी खूपच सुंदर झालेल्या आरासचं कौतुक करतात आणि म्हणतात, हे नागमण्याचं चित्र किती सुंदर आहे, कुठून घेतलं तुम्ही? कला मग सांगते, मी स्वतः घरी तयार केलंय गुरुजी. मग ते गुरुजी म्हणतात, फारच सुंदर आहे. आता तिथे आलेल्या बायका चर्चा करतात, बाई एवढ्या मंगळागौरी पाहिल्या पण इतकी सुंदर आरास आम्ही कुठेच नाही बघितली. बाई आजकालच्या पोरींना तर ठाऊक पण नाहीये नागाचं मणी काय आणि काय काय. तेवढ्यात या रजनीताई म्हणतात, हो आमची कला खूप हुशार आहे बरं. कलाला सुद्धा तिचं कौतुक ऐकून फार भारी वाटतंय बरं का. आता ही नैना या नववार बिवार नेसून ते पोट सांभाळतीये. नैनाला स्वतःचं घोंगडं तर सावरता येईना आणि आता कलाचं कौतुक ऐकून मनात विचार कशी करते बघा.
झालं. कौतुकाचे नगारे वाजले आणि काय तर म्हणे नागमणी. पुठ्ठा कापून केलेलं क्राफ्ट तर आहे, लहान मुलांनी केल्यासारखं काय बाई त्याच्यात. आता अजून बायका आलेल्या आहेत हळदी कुंकाला आणि आता या बायका नाही ना, तुझं लग्न तर कलाच्या नंतर झालं ना, मग तुझ्याकडे आधीच गुड न्यूज कसं काय आली. अगो हो की. दुसऱ्या ताई म्हणतात पोट दिसतंय की हिचं. आता लगेच नैना खोलीमध्ये जायला पळ काढते. मग आता एक ताई म्हणतात काय ग रोहिणी, तुझ्या सुनेला कितवा महिना लागलाय. रोहिणीनी कसं तोंड केलंय बघा. रोहिणी मनात विचार करते, आज मला हिच्याबद्दल काही ना काही ऐकावं लागणारच होतं, मला वाटलंच. आता एक ताई म्हणतात अच्छा, म्हणजे फक्त कलाचीच मंगळागौर आहे. तर आता कळलं आम्हाला, 2 सुना घरात असताना फक्त एका सुनेचीच मंगळागौर का केली ते. पण काय ग रोहिणी, 4च महिने झाले ना लग्नाला, एवढी कशी सुपरफास्ट आहे ग तुझी सून. आता रोहिणी त्या बाईला टोमणा मारत म्हणते, काय आहे ना ताई, काही गोष्टी वेळच्या वेळीच झालेल्या पाहिजे. उगाच प्लॅनिंग करताना कॉम्प्लिकेशन्स वाढतात ना. काय हो मिसेस पाध्ये, तुमची सून तर मागच्या 2 वर्षात प्लॅनिंग करणार होती ना. 5 वर्ष झाले, तुम्ही कधी देताय गुड न्यूज. मग बायकांचे टोमणे आणि टामणे चालू आहे तिथे. आता लगेच नैना म्हणते मी ना मॉम जरा खोलीत पडते मला इथे बसून बसून जरा थकायला झालंय. आणि आता ते पोट असं सांभाळत खोलीत निघून जाते. आता प्रेक्षकांनो, एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे, 4थ्या महिन्यात एवढं पोट दिसतं का. आता हे तिच्या घरच्यांना कळलं पाहिजे ना. मालिकेत काय दाखवतील केव्हा त्याचा काही भरोसा नाही, पण त्यातल्या त्यात ही मालिका खूप बेस्ट आहे. आता तेवढ्यात या कलाच्या आई बाबा येत आहेत. रजनीताई त्यांचं स्वागत करतात. आबांचं लक्ष जातं, आलेत दिनकरराव आणि खरेबाई. आता हे आबा म्हणतात या दिनकरराव या ताई. आता कलाला आवाज देऊन सांगतात, अगं कला, तुझे आई बाबा आले बघ. कला अगदी खुश होऊन म्हणते, काय सांगताय आबा, आले आई बाबा. कला आई वडिलांच्या स्वागतासाठी लगेच पळत जाते. प्रेक्षकांनो, इथून पुढे बघा फार मज्जा येणार आहे पुढचे सीन बघायला. आता लगेच त्या बायका म्हणतात, काय ग रोहिणी, अगं हे तुझे पण व्याही आहेत ना ग. नणंद आणि भाऊजाईचे एकच व्याही आहेत. काय बाई, बरे बाई. आता रोहिणीला खूप एम्बायरेस झाल्यासारखं वाटतंय, म्हणजे लाजिरणं वाटतंय. आता कला विचारते, अगं आई, गुंड्या नाही आली, गुंड्या कुठे. सोहम विचार करतो, अरे देवा, काजल आलीच नाही का. तिला वाटली असेल की मंगळागौर म्हणजे मुलींचे खेळ, आपण कशाला यावं मंगळागौरीला, कशाला जावं मंगळागौरीत, असंच वाटलं असणार काजलला. आता ही कला म्हणते, आई आलीये ना गुंड्या. आता कला लगेच तिच्या आई बाबांचं कौतुक करायला लागते. आई किती गोड दिसतीये, बाबा तुम्ही पण खूप छान दिसताय. आता आली बाई काजल, पंजाबी ड्रेस घालून, लॅव्हेंडर कलरचा ड्रेस घातलाय तिने आणि त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन केलंय. असली सुंदर दिसतेय म्हणून काय सांगू. आता सोहम तिला बघून खुश झालाय. कला म्हणते, गुंड्या कसली भारी दिसते. काजू म्हणते, बघ ना यार ताई, आपण कसे दिसतोय. आता ही कला म्हणते, आपण फार भारी दिसतोय. आई, काजूची घरी गेल्यावर दृष्ट काढ बरं का. आता दोघी बहिणीचं बॉन्डिंग खूपच सुंदर दाखवलंय त्यांनी. आता कला अतिशय प्रेमाने तिच्या आईवडिलांना अगदी आदराने तिथे बसवते आणि सोहम काजलला बघून एकदम खुश झालाय. आता सोहमराव काजलचं स्वागत करत म्हणतात, काय मग गुंडेश्वर, आज काजल बनून कशी काय आली. आता काजल म्हणते, तुमच्या घरात असे कार्यक्रम ठेवताना की इकडे आल्यावर हे असं गुंडाळून यावं लागतं मला. ही कपड्यांची स्टाईल बनवणारे ना अर्धवटच आहेत. आता या सलवार आणि ओढणीवरती आपल्याला टोपी पाहिजे होती की नाही. सोहम म्हणतो, अगदी करेक्ट आहे यार तुझं, तुला खरं तर फॅशन डिझायनर असायला हवं होतं. सॉलिड डोकं आहे यार, सलवार कुर्त्यावर टोपी, क्या बात आहे. आता ही काजू त्याला एक टपली मारते. सोहम म्हणतो, अगं मस्करी केली ग तुझी. आता ही काजू म्हणते, मला ना एक सिरियस गोष्ट विचारायची आहे तुला. आपल्याला सांग, आपण कसं दिसतोय, एकदम आगाऊ दिसतोय का, एकदम बावळट. आता सोहम म्हणतो, थांब जरा, मी तुला दाखवतो तू कशी दिसतेस. आता या सोहमने तिचा फोटो काढलाय मोबाईलमध्ये आणि तिला म्हणतोय, जरा स्माईल कर बरं. आणि आता काजल स्माईल करते आणि सोहम तिला तिचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, हे बघ कशी दिसतेस तू. काजलचा फोटो खूप गोड आलेला असतो. आता सोहम म्हणतो, अगं एवढी किती कन्फ्यूज होतीयस तू. अगं तूच आहेस बघ, किती छान दिसतेस तू, कसली कमाल दिसतेस तू. अगं माझ्या हातात जर आता ब्रश असता ना तर मी तुझी पेंटिंगच काढली असती. आता काजल त्याच्याकडे बघतच राहते. सोहम म्हणतो, काय बघतेस, चल आता कार्यक्रमाची वेळ झाली आहे. आता इकडे या कलाची आई बसली आहे बरं का बिचारी खुर्चीवर. आता त्या म्हणतात, काय ग, अगं कले, आपली नैनी कुठे आहे.
आईचं प्रेम सगळ्या मुलींवर सारखंच असतं. कला म्हणते अगं आई नैनाताई ना अगं आत्ता इथेच बसली होती, कुठे गेली कोणास ठाऊक. आता तिथे सगळेजण बसलेत. मग अंजू चहा घेऊन येते. तेव्हा कला म्हणते अंजू आई बाबांना चहा दे ग. आता या म्हणतात नाही नाही पोरी राहू दे ग, चहा वगैरे नको. कला म्हणते अगं आई घे ग. आता कलाने तिच्या आईबाबांना चहा पाणी विचारलंय आणि तिच्या पूजेच्या तयारीला गेली आहे. आता रोहिणीच्या डोक्यामध्ये एवढी खुरापत आली आहे. आता तिथे बायका चर्चा करत असतात चांदेकरांची सून फार हुशार आहे नाही. आता लगेच या संगीताताई म्हणतात माझी लेक आहे ती. रोहिणीच्या मनात येतं या खरे दाम्पत्याला काही शांत बसू द्यायचं नाही. रोहिणी बॉबकटवरती नऊवारी नेसून आली आहे, असो छानच दिसतीये. आता ही रोहिणी या खरेबाई चहा पित असताना त्या खरेबाई जवळ जाते आणि म्हणते अहो मिसेस खरे. आता या कलाच्या आई लगेच उठून उभ्या राहतात. रोहिणी म्हणते मिसेस खरे इतका मोठा इव्हेंट आहे, इतके सगळे पाहुणे आलेत, जरा मदत कराल का. आता ह्या कलाच्या आई म्हणतात हो चालतंय की, सांगा ना काय मदत करायची ते. कशी वागणूक मिळते ना मुलींच्या आईवडिलांना सासरी. आता रोहिणी म्हणते ए अंजू जरा इकडे ये बरं, तू बाकीची कामं कर आणि तो ट्रे आहे ना तो कलाच्या आईच्या हातात दे बरं. आणि मिसेस खरे जरा चहा पाणी कराल का पाहुण्यांना. आता काजूला एवढा राग येत असतो त्या रोहिणीचा, पण करणार काय, चुप्प बसल्यात बिचाऱ्या. आता ह्या कलाच्या आई चहाचा ट्रे घेऊन सगळीकडे मदत करतात आणि बोलता बोलता म्हणतात अहो मी काय म्हणते आमची नैनी दिसेनाशी झाली आहे. रोहिणीताईंना विचारतात त्या. आता रोहिणी म्हणते होती ती केव्हाची इथेच, आजकाल ती सतत रूममध्येच जाऊन झोपलेली असते, आत्ता गेली असेल रूममध्ये झोपायला. आता या संगीताताई म्हणतात गरोदर आहे ना ती. अहो गरोदर बायकांना कधी कधी येते झोप, मी जाऊन भेटू का तिला. रोहिणी म्हणते नको नको मिसेस खरे, काय आहे ना नंतर जाऊन भेटा तुम्ही तिला, आत्ता सध्या जरा पाहुण्यांची उडबस करा, चहा वगैरे द्या सगळ्या पाहुण्यांना, नंतर भेटा हां तुमच्या मुलीला. आता त्या म्हणतात बरं बरं ठीक आहे चालेल हां मला. अरे देवा, आता कलाचं लक्ष जातं तिची आई चहा पाणी करतीये. कलाला जरा रागच येतो. कला आईजवळ जाऊन म्हणते आई अगं तू का चहा पाणी करतेस. आता या कलाची आई म्हणतात अगो राहू दे ना कले, त्याला काय झालं, घरचीच आहे ना मी. सरोजताईंनी हा सगळा तमाशा बघितलाय पण तरी सुद्धा एकही शब्द न बोलता त्या तिथेच बसून सगळं हे एन्जॉय करताय. बरं ते तर झालं, पुढे बघा कलाला कशा टोमणे मारतात त्या. आता या कलाला राग येत असतो. खरं तर तिच्या आईने असं काम केलेलं तिला आवडत नसतं, पण आता त्या कलाला म्हणतात अगं जाऊ दे कले, घरचीच आहे ना मी. मग रोहिणी म्हणते मिसेस खरे राहू द्या हं, तुम्हाला नसेल करायचं तर. म्हणजे एकीकडनं मारायचं आणि एकीकडनं मी तुला काही बोलले नाही असं दाखवायचं. आता कला पूजेची तयारीला लागते. आता कलाला खरं तर खूप वाईट वाटत असतं, पण तिच्या डोळ्यात जरा पाणी पण आलंय. पण आता हे रजनीताईंनी नोटीस केलंय. रजनीताई तिला म्हणतात अगं कला तू हे सगळं राहू दे बरं, मी करते बाकीची तयारी, तू जा आता तुझं पटकन आवर, सगळ्या बायका सुद्धा आल्यात. कला म्हणते हो रजनीताई मी आवरते लवकर. पण आता मात्र या रोहिणीने आणखीन एक प्रॉब्लेम तयार केलाय. तो म्हणजे असा प्रॉब्लेम म्हणजे मुद्दाम हे सगळं वातावरण तिने निर्माण केलंय. प्रेक्षकांनो एखाद्याची बुद्धी न या असल्याच गोष्टींमध्ये चालते हे खरं आहे. आता रोहिणीने फोनवर कोणाशी तरी बोलायचं नाटक केलंय. काय सांगताय, बरं ठीक आहे मी आतून कोणाला तरी पाठवते असं म्हणून आता ती या कलाच्या बाबाजवळ जाते आणि म्हणते अहो मिस्टर खरे बाहेर ना जरा पार्किंगचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे दुसरं कोणाला सांगितलं असतं मी, पण काय आहे ना सध्या इथे कोणी अवेलेबल नाहीये, तुम्ही घरचे आहात ना म्हणून मी तुम्हाला काम सांगतेय. चालेल ना जरा पार्किंग जवळ उभं राहाल का. मुद्दाम तिने यांना हलके कामं दिलेत प्रेक्षकांनो, म्हणजे त्यांना अपमानास्पद वागणूक मिळावी, त्यांना वाईट वाटावं म्हणून. काजल म्हणत असते बाबा बसा तुम्ही इथे, नका जाऊ. आता खरे म्हणतात नाही काजल थांब जरा, घरचंच काम आहे आपल्या ताईचं, मी लगेच येतो हां करून. आता लगेच रोहिणी म्हणते हो थँक्यू हां. म्हणजे यांच्या हातात चहा असतो पण तिने चहा सुद्धा पिऊ दिलेला नाहीये यांना. आता या सरोजला सहन होत नाहीये. ही कला इतकं सगळं व्यवस्थित काम करतीये, नीट नेटकं वागतीये. आता सरोजला काय येतं कोणाच ठाऊक मनात, एवढ्या विघ्न संतोषी बाया एकाच छताखाली कशा काय हो प्रेक्षकांनो. बाप रे बाप, म्हणूनच आपलं मनोरंजन होतंय असं म्हणायला हरकत नाहीये. तुम्हा सगळ्यांना सुद्धा आजच्या राखी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आता सरोज कलाजवळ जाऊन तिला अशी खुणवते आणि उठून उभा राहायला सांगते.
सरोज कलाला येऊन खुणवतीये हे आबांनी आणि रजनीताईंनी नोटीस केलंय. आता सरोज हळूच कलाच्या कानात म्हणते, हे सगळं पूजेची तयारी वगैरे करतीयस, व्यवस्थित सगळं करतीयस, पण तुला असं वाटू देऊ नकोस की तू चांदेकरांची सून झाली आहे. कला म्हणते, सरोज मॅडम मी पूजेची तयारी करते. कला त्यांना सडेतोड उत्तर देते, सरोज मॅडम मी काय आणि माझे घरचे काय, आम्हाला इथे काहीही किंमत नाही हे मला चांगलं माहिती आहे, पण देवाधर्माचं करायला मला मनापासून आवडतं. असं प्रसन्न वातावरण वाटतंय म्हणून मी ही सगळी तयारी करतेय. इतकं तर मी हक्काने करूच शकते ना. आता सरोजची बोलती बंद झाली आहे. सरोज आता कलाला काहीच बोलत नाही आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. तर पुढे आपण तोच प्रोमो बघतोय जो त्यांनी आठवड्याभरापासून दाखवण्यात आलाय. कलाला खूप राग आलाय अद्वैतचा. राहिलं सायलं अद्वैतने सुद्धा अपमानाची कसर पूर्ण केली आहे. कलाचं डोकं आधीच भडकलेलं असतं तिच्या आईवडिलांचा अपमान बघून आणि आता कला म्हणतो राहिली सायलेली कसर अद्वैत पूर्ण करत त्या पूजेतून उठून जातो. अद्वैतवर खूप चिडते आता कला आणि म्हणते, तुला काय वाटलं रे चांदेकर, मी काय भावली आहे? जसं पाहिजे तसं वापरून घ्यायचं बायको म्हणून आणि मग सोडून द्यायचं. आबा माफ करा, मला ही मंगळागौरीची पूजा नाही जमणार. कलाने या चांदेकरांना सडेतोड उत्तर दिले तिच्या आईवडिलांच्या अपमानाचा बदला घेऊन. आणि आता या चांदेकरला म्हणजे आपल्या अद्वैतला रिअलाइज होते की चुकलंय आणि आता तिच्याशी चांगलं वागायचं नाटक करावं लागेल असं तो ठरवतोय. आता या नाटकामध्ये या दोघांची काय मज्जा उडते ना ते बघूया. आजचा भाग तुम्हाला बघायला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि उद्याचा भाग आपल्या चॅनलवर ऐकायला मिस करू नका. लक्ष्मीच्या पावलांनी दररोज आपल्या चॅनलवर रिव्ह्यू ऐका, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.